भारत बेटथॉन अंतर्गत नरेंद्रभाई मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला हा उपक्रम, या उपक्रमाअंतर्गत आम्ही दप्पा पाटील विद्यालयाचे विद्यार्थी ज्या टीमला नाव विकासवीर असं देण्यात आलेलं आहे. या विकासवीरामध्ये अक्षय पाटील, आनंद शेंडे, अनन्या क्षीरसागर, प्रीतम पाटील आणि सेजल कारंडे या विद्यार्थ्यांची ही टीम आहे. आणि या टीमने निवडलेला विषय म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्वाचा शोध. अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वामध्ये एक खेळाडू आहे, त्या खेळाडूला आज आपण भेटणार आहोत. नमस्कार. विकसित भारत अभियानांतर्गत जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेली जी स्वदेशी चळवळ आहे. बरोबर, या स्वदेशी चळवळीच्या अंतर्गतच हा उपक्रम आम्ही निवडलेला आहे. आपल्या शेजारी पाजारी समाजात असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तिमत्वाचा शोध घेऊन तो समाजासमोर आणणे. आणि याच हे व्यक्तिमत्व आज आपल्यासमोर आहे. ते व्यक्तिमत्व म्हणजे क्रीडापटू मैथिली संभाजी तरशे, जी एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू आहे आणि तिचं जिल्हा स्तरावरून राज्य स्तरावर निवड झालेली आहे. आणि ती आज आपल्या सोबत आहे. मैथिली, नमस्ते. तुझं खूप खूप स्वागत आणि तुझं या ठिकाणी अभिनंदन आहे का तर तुझं राज्यस्तरावर निवड झालेली आहे. तुला माझा पहिला प्रश्न असा आहे की तू बॅडमिंटन का निवडलास? कारण तो लहानपणापासून मला आवडतो. म्हणजे ही तुझी लहानपणापासूनची आवड असल्यामुळे तू निवडली. तू बॅडमिंटन खेळतेस का? हो, खेळते. मैथिली, मला सांग, खेळ खेळण्याचे महत्त्व काय आहे? आपली बॉडी चांगली जाते. एकूण आपलं आरोग्य चांगलं राहतं. मी 6 वर्षापासून खेळते. म्हणजे अगदी लहानपणापासूनच तू खेळ खेळायला सुरुवात केली. वा, तुला अजून याच्यामध्ये काय मिळालं? मला याच्यामध्ये इंटरनॅशनल मध्ये जायचं म्हणजे ऑलिम्पिक, एशिया वगैरे अशा स्पर्धांमध्ये खेळायचं आहे. व्हेरी गुड. तू याच्याबद्दल मुलांना काय संदेश देशील? खेळाबद्दल काय सांगशील? खेळ खेळला पाहिजेत का? खेळ खेळला पाहिजेत का? खेळामुळे काय फायदे होतात? आयुष्यात आपण कुठलाही खेळ खेळलाच पाहिजे. त्याच्यामुळे काय फायदे होतात आपल्याला? आपली बॉडी चांगली राहते, आपलं आरोग्य चांगलं राहतं, आपलं शरीर चांगलं राहतं आणि आपलं मानसिक संतुलन सुद्धा त्या ठिकाणी चांगलं राहतं. बरोबर आहे. काहीतरी तू या ठिकाणी आलीस, आमच्यासाठी वेळ दिलास, त्याबद्दल